पण तो म्हणतो भरपूर ऐका, भरपूर ऐका, पण भूक किती आहे? छोट ऐका भरपूर, पण आत जे महत्वाचं आहे तेवढं चालू. सगळ्यांचं ऐकायचं, पण आत मेंदू जाताना आत खूप छोटे शूर्प करणं. रक्त गंध अनुलिप्त अंगम, आज रक्तचंदन गणपतीला प्रिय. रक्त गंध अनुलिप्त अंगम, त्याचा अंग लाल रंगाने अंगक्ष आहे. रक्तपुष्पही स्फुरितो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लाल रंगाचं फुल गणपतीला प्रिय का? मला कळलं की आमचे वैज्ञानिक कसे होते पूर्वीचे, ते लाल रंगाच्या फुलामध्ये लाल रंग बनण्याचे जे केमिकल आहे ते केमिकल तुम्हाला थंड करतं. लक्षात आलं? जसं हिरवा रंग म्हणजे फोटोसिंथेसिस झालाय, तर लाल रंगाचं काहीतरी केमिकल असेल. कुठलंही लाल फुल घ्या, त्याला लाल रंग निसर्ग त्याच्यातून घेतो आणि ते तुम्हाला शांत करतं. म्हणून गणपतीला लाल वाहा, ते गणपतीला आपण जे अभिषेक करणार त्या चुकून ते पाण्यात पडणार फुल आणि त्या फुलाचं पाणी तुमच्या पोटात जाईल. तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे ते असं ऑइलमेंट केलं की नाही, या मूर्तीचं चैतन्य संपलं. ऑइलमेंटचा काही उपयोग नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता रिसेंटली एक पुस्तक वाचत होतो, कहण की साऊथ इंडियामध्ये असे अनेक शिवलिंग आहेत की तो धातू आहे कुठला तरी, आणि ते धातू जेव्हा त्यांनी टेस्ट केलं त्यात सगळे विषद्रव्य होते, विषारी द्रव्यापासून शिवलिंग बनवलं. पण ते कसं केलंय की मी समजा एक तिथं प्रमाण आहे, त्यांनी सांगितलं एक तांब्या पाणी तुम्ही जर शिवलिंगावर घातलं तर तेवढाच अभिषेक करायचा. म्हणजे काय की या शिवलिंगावरती एक तांब्या पाणी घातल्यानंतर ज्या प्रमाणात त्या मूर्तीची झीज होईल, ते विष त्या पाण्यात मिक्स होईल, ते विष शेकडो रोगांवर औषध म्हणून काम करेल. पण ते बारीक प्रमाण कसं करणार? मी एकदम चिमूट कशी घालणार? म्हणून त्यांनी काय केलं, शिवलिंगच त्या प्रमाणाचं केलं. त्यात तुम्ही एक तांब्या पाणी घातलं की त्या पाण्यामध्ये जे काही येईल, ह्याच्यावरती पिक्चर निघाला होता, जुना पिक्चर होता, ते झॉम्बी सारखं पिक्चर असतं आणि ते शिवलिंगावरचं तीर्थ, त्या तीर्थात ते शिपडलं की बरे होत असतात.